आजी. तुम्ही दोघे इथं कशा? अगं मला ना खूप भूक लागली होती. मग छायाताई म्हणाली की इकडे रंकाळ्यावर खूप छान फूड मिळतं म्हणून. मिळतं तर? अगं ही तर आमच्या कोल्हापूरची खासियत आहे. ए आजी, मग इकडे पिझ्झा मिळेल? पिझ्झा? हो ग, खूप दिवस झाले खाल्ला नाहीये. मिळेल मिळेल, पिझ्झा मिळेल. पण तुला की नाही त्याच्यापेक्षा एक मस्त चीज खायला घालते. वाव, रिअली? रिअली. अँड व्हॉट्स दॅट? इथला पिझ्झा समज. चला चला चला, मस्त पिझ्झा खायला घालते. चला. पोटात भुकेचा घंटानाद होतो आणि पोटपूजा करावीशी वाटते. हा झाला भौतिक आयुष्याचा भाग. पण महालक्ष्मी मंदिरातील घंटानाद भक्तांना पूजेचे वेध लावतो. आदी मायेच्या चरणी लीन व्हायला भाग पाडतो. महालक्ष्मी मंदिराच्या उत्तरेस हा घाटी दरवाजा आहे. इथंच ही भली मोठी घंटा आहे. प्रत्येक पूजा आणि आरतीच्या वेळी या घंटेचा निनाद केला जातो. वाव, डिलिशियस. मस्त डोसा होता. बरं का रेवाताई, ही आमची कोल्हापूरची खाद्य संस्कृती. ओ आजी, म्हणजे इथे पण तुझी संस्कृती आली का? अरे म्हणजे काय, संस्कृती सगळीकडेच असते. तुझ्या त्या स्थापत्यशास्त्रात तरी का संस्कृती? म्हणजे? अगं म्हणजे तू की नाही दगडातलं फक्त नक्षीकामच बघते, पण ते नक्षीकाम करणाऱ्या लोकांनी त्याच्यासाठी आपलं सगळं आयुष्य खर्ची घातलेलं असतं. त्याचं काय? हो, आय सी. टोटली डिफरंट व्ह्यू ग. खूप वेगळा विचार आहे ना. आपण फक्त पोट भरण्यासाठी जेवत नाही ग. आपण जे जेवतो ना, तो असतो महालक्ष्मीचा प्रसाद. आणि हा प्रसाद म्हणजेच आपली संस्कृती. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म ही आपली संस्कृती आहे. खायचं ते पोट भरण्यासाठीच, पण तेही भगवंताचा प्रसाद मानून ही सांस्कृतिक विचारांची उंची आहे. अन्न भक्षण केल्यानं फक्त पोट भरतं, पण प्रसाद भक्षण केल्यानं पोट आणि मन दोन्हीही भरतं. जगत जननीच्या पायाशी येणारे भक्त या आगळ्या वेगळ्या आशीर्वादानं तृप्त होतात.